नेहमीप्रमाणे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या एक लेक्चर सिरीज मध्ये स्वागत आहे. कालच्या सेशन मध्ये आपण कोणाच्या जोड्या शिकलो होतो, राईट? कोणाच्या जोड्यामधले काही प्रश्न आपण शेवटी घेतले होते, जे की पटीवरचे उदाहरण सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला मी दिले होते. चला त्याचं एकदा 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करून घेऊया. नेमकं काय काय आपण शिकलो होतो. तर आपण कालचे जे प्रश्न पाहिले होते, आज जेवढं आवश्यक आहे तेवढंच बघून घेऊया. मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती, कोटी कोणाचं माप किती असतं. प्रत्येकानं मला कमेंट करून टाकायचं की कोटी कोणाचं माप नेमकं किती असतं. कोटी कोणाचं माप किती असतं आणि पूरक कोणाचं माप किती असतं. सांगा फास्ट. तुम्हाला मी नेहमी म्हणलो होतो, नेहमी म्हणत असेल की लेक्चरच्या 5 मिनिटं अगोदर तुम्ही कालच्या झालेल्या गोष्टी पाठ ठेवायचा. जर कोटी कोणाची जोडी असेल राजांनो, कोटी कोणाची जोडी असेल त्यांची बेरीज किती असते? 90 अंश असते, राईट? आणि जर पूरक कोणाची जोडी असेल त्याची बेरीज किती असते? 180 अंश असते. या गोष्टी आपण काल शिकलो होतो शॉर्टकट मध्ये. पूरक कोणाची जोडी 180 अंश. आणि नंतर एक प्रकार शिकलो होतो, मूळ कोण, राईट? आता तुम्हाला देत असताना एक कोटी कोण दिला जाईल आणि दुसरा हा मूळ कोण येणार आहे. ती मिळून दोघांची मिळून एक तर कोटी कोणाची जोडी होईल, नाही तर पूरक कोणाची जोडी होईल. नॉर्मली विचार करूया, बघत तुम्ही काय सांगता. जर मी तुम्हाला म्हणलं मूळ कोण हा कितीचा आहे? 25 चा आहे. मूळ कोण हा 25 चा आहे, तर सांगा कोटी कोण कितीचा होईल? मूळ कोण जर 25 अंशाचा असेल, अंश म्हणतोय, तर कोटी कोण कितीचा होईल? दोघांची म्हणून बेरीज 90 झाली पाहिजे. मूळ कोण जर 25 चा झाला तर कोटी कोण कितीचा होईल? कसं कळा? खूप सोपं आहे ना सर. दोघांची म्हणून 90 बेरीज पाहिजे. मूळ कोण जर 25 चा असेल तर 90 - 25 करा, तितक्याचा हा आमचा कोटी कोण होणार आहे. 90 मधून जर 20 गेले 70 म्हणजे 65 अंशाचा कोणता कोण होणार आहे? कोटी कोण होणार आहे. पटापट कमेंट टाका. जर मूळ कोण 25 चा आहे तर कोटी कोण होणार 65 चा. त्याच पद्धतीने मूळ कोण जर 25 चा असेल तर पूरक कोण कितीचा होईल? पूरक कोण कितीचा होईल? मूळ कोण जर 25 चा असेल तर तुमचा पूरक कोण किती अंशाचा होणार आहे? बोलायचं कमेंट. रेडी, फास्ट, पटापट. प्रश्न मी जे घेणार आहे आता, ते प्रश्न तुम्हाला कळण्यासाठी या ज्या गोष्टी बोलतोय मी, त्या गोष्टी महत्वाच्या तुम्हाला जमल्या पाहिजे. फास्ट. 180 मधून 25 ला काय करून टाका, वजा करा, राहिले 155. तुमच्यावर एवढी गरिबी नकोय 180 वजा 25, शून्यातून 5 गेले, 8तून गेले, असं करत बसायला नको. नॉर्मली विचार करा ना, 180 रुपये होते, 25 रुपयाची भेळ खाल्ली, राहिले किती रुपये? 70, 60 मधून 5 गेले 55, राईट? दुसरं विचारतो पटापट, आता सोपं विचारतो. जर मूळ कोण हा 30 अंशाचा असेल, मूळ कोण हा 30 अंशाचा असेल तर कोटी कोण कितीचा होईल? सांगा फास्ट. कमेंट टाकायला लाजू नका. मी जे बोलतोय ते समजण्यासाठी तुमच्या कमेंट खूप आवश्यक आहे. जे बोलतोय ते तुम्हाला समजावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंट फास्ट टाका. येस, आकाश, हर्षा, सर टोटल बेरीज 90 झाली पाहिजे. 60 आणि 30 90, किंवा 90 मधून 30 गेले, कोटी कोण 60 भेटणार आहे, राईट? आणि आम्हाला पूरक कोण जर काढायचं असेल तर 180 मधून 30 गेले, पूरक कोण किती भेटेल? 150 भेटेल. कळलं काय? आता दुसरं थोडंसं उलट विचारतो. जर हा कोटी कोण 50 आहे, कोटी कोण 50 असेल तर मूळ कोण कितीचा होईल? सांगा. जर कोटी कोण 50 चा असेल तर मूळ कोण कितीचा होईल? उलट विचारलं, काहीही वेगळं नाही, तेच आहे, फक्त सांगण्याची पद्धत बदलत असेल आणि तीच पद्धत आपल्याला ओळखता आली पाहिजे. कोटी कोण 50 चा असेल तर आमचा मूळ कोण किती झाला पाहिजे? बेरीज टोटल 90 लागेल, म्हणजे 50 मध्ये मला मूळ कोणाची किती मिळवावं लागेल? 40 मिळवावं लागेल. त्याच वेळेस 90 होणार ना, 50 आणि 40 90. आणि कोटी कोण 50 चा आहे, मूळ कोण 40 चा झाला, पूरक कोण कितीचा होईल? पूरक कोण कितीचा होईल? आता या तिघांमध्येच पूरक कोण कितीचा होईल? येस, राईट. सर मूळ कोण 40 आहे, 180 मधून 40 वजा करा, 140 आमचा पूरक कोण होणार, राईट? म्हणजे जमायला लागले, तुम्ही तशा पद्धतीने विचार करायला लागले. आता मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो, फक्त तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि आन्सर सांगा. सर पूरक कोण आमचा 120 अंशाचा आहे, तर तुमचा कोटी कोण किती असेल? पूरक कोण 120 अंशाचा आहे
कोटी कोण किती असेल, मी कोटी कोण विचारतोय, कोटी कोण किती असेल. जर आपला पूरक कोण 120 चा असेल तर तुमचा कोटी कोण किती असेल. गडबड नाही करायची. अच्छा मॅडम, कॅल्क्युलेशन चुकवायचं नाही गडबडीत परत. बघा सर, आम्हाला एवढं माहित आहे की पूरक कोणाची जोडी जी असते ती 180 अंशाची असते. एक कोण 120 चा आहे, म्हणजे 180 मधून जर 120 गेले तर राहिले किती 60 अंश. 60 अंश हा आमचा मूळ कोण येणार आहे. कोणता कोण येणार आहे, मूळ कोण. 60 अंश जर मूळ कोणाला असेल तर राहिलेला अंश जो असणार आहे तो कोटी कोणाचा असणार आहे. म्हणजे 60 मध्ये किती मिळवावं लागेल, 30 मिळवावं लागेल, त्यावेळेस 90 होणार आहे. म्हणजे कोटी कोण किती अंशाचा होणार आहे, 30 अंशाचा होणार आहे. काय चुकतंय, काय चुकले, काय चुकले तुमचं सांगा फर्स्ट. चुकलंच नाही पाहिजे काहीच. थोडीशी अजून याच्यावर प्रॅक्टिस करूया, थोडीशी अजून याच्यावर प्रॅक्टिस करूया. म्हणजे तुम्हाला शाब्दिक उदाहरण मी जे शिकवतो ते फास्ट जमणार आहे. सर कोटी कोण, पूरक कोण, पूरक कोण दोघांच्या मध्ये असणारे कोण, मूळ कोण. मूळ कोण हा कॉमन असतो ना, दोन्हीकडे सारखा असणार आहे. सांगा फास्ट, आता पटापट आन्सर सांगा, चुकवू नका. सर पूरक कोण जर मी तुम्हाला, पूरक कोण जर मी तुम्हाला 145 दिला तर कोटी कोण किती येईल. पूरक कोण मी 145 अंशाचं दिले तुम्हाला. कोटी कोण विचारलं, मी मूळ कोण विचारत नाहीये तुम्हाला. मी मूळ कोण विचारत नाहीये तुम्हाला. स्वतःला क्लिक करा. मी मूळ कोण विचारत नाही, पण अगोदर आपल्याला मूळ कोण काढावं लागेल आणि मग त्याच्यावरून कोटी कोण काढावं लागेल. अगोदर आपल्याला कोणता कोण काढावं लागेल, मूळ कोण काढावं लागेल आणि नंतर त्याच्यावर कोटी कोण काढावं लागेल. काढा फास्ट, निकाल जल्दी जल्दी. 55 55 बघा. सर पूरक कोण 45 असेल तर आमचा मूळ कोण म्हणजे 180 मधून आम्ही 145 अंशाला वजा केलाय, म्हणजे ते 5 आणि ते 30, 35 अंशाचा आमचा मूळ कोण होणार आहे. जर 35 अंशाचा आमचा मूळ कोण झाला असेल तर कोटी कोणाची बेरीज असते 90 अंश. कोटी कोणाच्या जोडीची बेरीज असते 90 अंश. जर 90 अंश असेल तर मला सांगा या 90 मधून 35 वजा करा, किंवा 35 मध्ये किती मिळवल्यावर 90 होतील तर तुम्ही म्हणणार आहात सर 55 मिळवा, त्यावेळेस 90 होणार. म्हणजे कोटी कोण किती अंशाचा होईल, 55 अंशाचा होईल. आता काही जणांचं चुकलेलंच नाहीये. आता उलट विचारतो जर असं, राईट, दोन प्रश्न घेऊया. जर तुमचा कोटी कोण हा 35 अंशाचा आहे, किती अंशाचा, 35 नाही घेतला. कोटी कोण हा 35 अंशाचा आहे, तर तुमचा पूरक कोण किती अंशाचा असेल, तर तुमचा पूरक कोण किती अंशाचा असेल. कमेंट अशा आला पाहिजे, कॅल्क्युलेशन पटापट जमलं पाहिजे. कोटी कोण, पूरक कोण, मूळ कोण, तिघांचा फरक कळा की इथून पुढचे प्रश्न तुम्हाला परफेक्ट कळा. त्याच्यासाठीच हे बेसिक चालू आहे. हे बेसिक तुमचं डन झालं पाहिजे, 100% डन झालं पाहिजे. येस, कॅल्क्युलेशन फास्ट. आणि 90 180 90 180 90 180 पटापट पटापट जमलं पाहिजे. येस, आकाश नागारे, हर्ष मॅडम, वैशाली गुट्टे मॅडम. मला सांगा 35 मध्ये किती मिळवायचे म्हणजे मला मूळ कोण भेटणार आहे. एक जरी माहित असलं आपल्याला तर तिघांची मापं काढता येतात. असं सर टोटल 90 झाले पाहिजे, म्हणजे 35 मध्ये मी किती मिळवले पाहिजे, तर मला वाटतं 40 50 55 55 मिळवले पाहिजे. बरोबर ना, 55 अंश म्हणजे 55 अंशाचा माझा मूळ कोण झालाय. आता मला जर पूरक कोण काढायचा असेल तर मी या 180 मधून 55 वजा करा. 180 मधून जर 55 गेले 130, अजून 5 गेले 125 असेल. 125 वजाबाकी नका चुकवले, वजाबाकी नाही चुकवायची. नका शाव चालतंय, थोडंफार जमायला लागलं असं मी म्हणणार आहे. इकडचा दिला होता, इकडचा दिला होता, मूळ कोण दिला. जर तुम्हाला मूळ कोण वाढ देतो थोडासा, 18 अंशाचा दिलाय. मूळ कोण किती अंशाचा दिलाय, 18 अंशाचा. सांगा कोटी कोण किती असेल आणि पूरक कोण किती असेल. खूप सोपा आहे. मूळ कोण असल्यावर तर माहित असल्यावर तर काही विषयच नाही. मूळ कोण माहित असल्यावर कोटी कोण काढायला सुद्धा सोपा आहे आणि पूरक कोण काढायला सुद्धा सोपा आहे. हे काहीच अवघड नाही. सांगा पटापट, कमेंट मध्ये टाकत असताना
कोटी इतकं, पूरक इतकं असं टाकलं तरी बसवेल. 18, 100. कशाचं 100 आले? मूळ कोण माहित आहे तुम्हाला? मूळ कोण, मूळ म्हणजे त्या पूरक कोणातला एक जोडी माहित आहे आणि कोटी कोणातली एक जोडी माहित आहे. येस, आकाश नधारे, हर्षा मॅडम, राईट, बरोबर, जमलंय. सर मूळ कोण जर 18 असेल तर कोटी कोणाची दुसरी जोडी मिळून 90 झाली पाहिजे. मग 90 मधले 18 वजा करून टाका ना. 90 मधले जर 18 गेले तर हा होत असतो 72. 190 मधून 18 गेले 72. आणि पूरक कोणतं 180 चा असतो, त्यातले 18 वजा करा. 180 मधले जर 18 गेले राजांनो किती राहतात? 18 गेले तर 62, 162. पूरक कोण 162 चा, कोटी कोण 72 चा. मूळ कोण माहित असल्यावर काहीच नाही, मूळ कोणातून डायरेक्ट वजा केलं कोटी कोण भेटतं. 90 मधून जर वजा केला मूळ कोणतं, आणि कशातून वजा केला? 180 मधून जर आपल्याला मूळ कोण वजा केला तर पूरक कोणाची जोडी भेटते, पूरक कोण भेटतं दुसरा. चला, आता हे तुमच्या सगळं डोळ्यासमोर आहे असं मी विचारतोय. आता मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. मला सांगा, जर तुम्हाला मी एक प्रश्न विचारला, पूरक कोणाची जोडी, पूरक कोणाची जोडी आणि कोटी कोणाची जोडी यांच्यामध्ये किती अंशाचा फरक असतो? तुम्ही काय म्हणाल? फरक म्हणजे वजाबाकी किती अंशाची असते? आता हे मला शिकवायची गरज नाही असती पडली पाहिजे. तुम्ही याच्यावर कसा विचार करता, तुमची तर थिंकिंग प्रोसेस काय असते पाहिजे त्याच्यावरच या प्रश्नाचा आन्सर आहे. हे मी तुम्हाला शिकवून झालंय, फक्त तुमची विचार करण्याची पद्धत काय असते पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. हे जर तुम्ही शिकले तर गणित खूप परफेक्ट झालंय असं मला म्हणावं लागेल. आणि जर तुम्ही नसेल शिकले तर तुम्ही ते शिकण्याचा दृष्टिकोन माझा आहे त्याच्यासाठीच मी असे प्रश्न विचारतो. म्हणजे तुम्ही त्या दृष्टिकोनातून तो विचार करावा त्यासाठी मी असे प्रश्न विचारतो. नाही तर मी तुम्हाला सरळ सांगून मोकळं झालो असतो, माझं उलट लवकर काम झालं असतं. माझं लवकर काम झालं असतं पण तुम्हाला समजायला उशीर गेला असतं. सर तुम्ही आम्हाला एवढं सांगितलं की जो पूरक कोणाची जोडी असते ती पूरक कोणाची जोडी दोघांची मिळून 180 अंशाची असते आणि कोटी कोणाची जी असते ती 90 अंशाची असते. जर याच्यातला फरक आम्हाला विचारलो तुम्ही, तो किती होणार आहे? 180 मायनस 90 किती होतं? 90. म्हणजे पूरक कोण मायनस कोटी कोण किती अंशाचा फरक असणार आहे? 90 अंशाचा फरक असणार आहे. हे डन असू दे, चालतंय. पूरक कोण मायनस कोटी कोण किती अंशाचा फरक? 90 अंशाचा फरक. बऱ्याच जणांचा आन्सर आलेला आहे. सगळ्यांनी कमेंट टाकत चला, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील तुम्हाला. चालू करूया प्रश्नाला. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, मीच समजून सांगतो, तुम्ही काही लोड घेऊ नका, फक्त तुम्ही याचा लोड घ्या, माझ्याकडे लक्ष देऊन पहा. बघा, एका कोणाचा कोटी कोण, एका कोणाचा म्हणजे मूळ कोणाचा, मूळ कोणाचा, मूळ कोण हा कॉमन असतो दोघांमध्ये, कोटी कोणामध्ये आणि पूरक कोणामध्ये कॉमन असतो असं असतो. एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण, कोटी कोण व पूरक कोण याची गुणोत्तर 4:9 आहे, तर त्या मूळ कोणाचे माप काय असेल? आता आपल्याला विचारले मूळ कोणाचे माप, गुणोत्तर दिले आपल्याला. बघा, गुणोत्तर म्हणजे काय? ज्याचं नाव अगोदर आहे त्याला अगोदरची संख्या द्या, ज्याचं नाव नंतर आहे त्याला नंतरची संख्या द्या. म्हणजे कोटी कोणाला 4 द्या आणि पूरक कोणाला काय द्या? 9. जर उलट असतं तर मला उलटे नाव द्यावं लागले असते. आता कोटी कोणाला मी 4 देणार, पूरक कोणाला 9 देणार. मग कोटी कोण सध्या समजा 4x आहे आणि पूरक कोण समजा 9x आहे. आम्हाला गुणोत्तर दिलेलं आहे 4:9. कोणाकोणाचं? कोटी कोणाचं आणि पूरक कोणाचं गुणोत्तर दिले 4:9. मग आम्ही कोटी कोण मानला 4x, पूरक कोण मानला 9x. मी तुम्हाला आता सांगितलंय की राजांनो, पूरक कोण कोण, पूरक कोण वजा कोटी कोण याची फरक किती असतो? कोटी कोणाचा फरक किती असतो? आता जस्ट समजून सांगितलं, फरक असतो सर 90 अंशाचा. किती अंशाचा? 90. बस त्याच गोष्टी इथं मांडा, काही वेगळं करू नका. पूरक कोण किती आहे? 9x, मोठी संख्या 9x वजा कोटी कोण किती आहे? 4x, बरोबर किती आलं पाहिजे? 90 अंश. याच्यावरून मी काढून घेणार आहे x ची किंमत. काढा x ची किंमत. 9 मधून 4 जर गेले किती भेटतात? 5x बरोबर 90 अंश. आता हे गुणाकारातले 5 x सोबत गुणाकार आहेत ना, हे गुणाकारातले 5 इकडे गेल्यास भागाकार जाणार, म्हणजे x बरोबर 90 भागीला 5 होणार. 90 भागीला 5 आणि 90 भागीला जर 5 केलं तर x बरोबर तुम्हाला किती भेटणार आहे? 18. x बरोबर भेटणार आहे 18. सर आम्हाला x बरोबर 18 भेटलं, पण आता याच्यावरून तुम्हाला कोटी कोण आणि कोण काढावं लागेल?
पूरक कोण काढावे लागेल, राईट. त्यानंतर मूळ कोण निघणार. आपण काढून घेऊयात कोटी कोण. पहिल्यांदा काय करतो आपण, कोटी कोण. कोटी, अरे तुम्ही कोटी कोण काय मानला होता, आम्ही कोटी कोण मानला होता सर 4x. कोटी कोण काय मानला होता 4x. x ची किंमत भेटली ना आपल्याला, x ची किंमत भेटली 18. तुम्ही कोटी कोण मानला 4x, मग 4x मानला असेल तर 4 जशाच तसे ठेवा. x ची किंमत आलेली आहे 18 आणि 18 ची किती होईल मग 72 अंश. 72 अंशाचा कोणता कोण होईल तुमचा, 72 अंशाचा तुमचा कोटी कोण होईल, राईट. आता तुम्ही नॉर्मली मला सांगायचं, तुम्ही डायरेक्टच सांगा, जर तुमचा 72 अंशाचा कोटी कोण झाला असेल तर त्याच्यासोबत मूळ कोणाची जोडी, मूळ कोण किती होईल तुमचा, मूळ कोण किती लिहू, मूळ कोण. मूळ कोण किती होणार सांगा. जर तुम्हाला मूळ कोण काढायचा असेल तर तुम्ही काय करणार आहात, 90 अंश मायनस कोटी कोण, राईट. सांगते खाली, खूपच खाली वगैरे वाटतं. मूळ कोण बरोबर 90 अंश मायनस कोण, कोटी कोण. पहिला प्रश्न म्हणून मी डिटेल मध्ये समजून सांगतो. बोला, 90 मधून कोटी कोणाचं माप किती आहे, 72 अंश. 72 अंश वजा केले किती भेटतं, 18 अंशाचा हा आमचा काय असेल, मूळ कोण असेल. 18 अंशाचा आमचं काय असेल, मूळ कोण असेल, असं मला म्हणावं लागेल. डन, डन झालं. बोलायला सगळ्यांना काढता येईल का, 90 मायनस 72. कोटी कोण अगोदर आपण काढून घेतला, कोटी कोणावरून कोणता कोण काढला, मूळ कोण. जे की आता आपण शिकलो होतो, कोटी कोण जर 72 असेल तर मूळ कोण किती असेल, 90 मायनस 72 किती असणार आहे, 18 अंश. किंवा दोघांची मिळून बेरीज किती झाली पाहिजे, 90 अंश झाली पाहिजे. मग 18 अंश आमचा मूळ कोण असणार. म्हणून मूळ कोण बरोबर किती, 90 अंश, सॉरी 18 अंश, राईट. ही झाली एक पद्धत. आणि जर तुम्हाला पूरक कोण काढायचं असेल तर 9x मधून 4x गेले, 90 झाले, 5x 90, x ची किंमत आली 18. पूरक कोण किती अंशाचा असतो, पूरक कोण. पूरक कोण जर काढायचं असेल तर आपण पूरक कोण काढून घ्या. पूरक कोण बरोबर समजून मी बोलतोय, पूरक कोण. सर पूरक कोण जर आम्हाला काढायचं असेल तर आम्हाला एक कळालं पाहिजे, पूरक कोण आम्ही किती मानला होता, 9x. पूरक कोण आपण किती मानला होता, 9x. 9x पूरक कोण मानला असेल तर 9 गुणिले 18, राईट. 18 9 किती होत असतात, 18चा पाडा जर येत असेल तर 18 8 144, 18 9 162. 162 अंशाचा काय असेल आमचा पूरक कोण असेल. समजते. अरे राजेंद्र तुम्ही सांगा, पूरक कोणाची जोडी किती अंशाची असते, 180 अंशाची. तर त्याच्यावरून सुद्धा आपण मूळ कोण काढू शकतो ना. मूळ कोण दोन्ही पण सुद्धा काढा, सारखाच आला पाहिजे. मूळ कोण कधी वेगळा आला नाही पाहिजे. समान प्रश्नामध्ये समानच मूळ कोण येणार आहे, मूळ कोण वेगळा नाही. तो कोटी कोणात टाकला तरी सारख्या अंशाचा, पूरक कोणामध्ये टाकला तरी सारख्या अंशाचा, वेगळ्या अंशाचा तो कधीच येत नसतो. सर मूळ कोण जर मला आता काढायचं असेल तर मी काय करणार आहे, 180 अंश मायनस कोण, पूरक कोण. दोन्हीला फरक पडतोय, फरक पडतोय का दोन्हीला. मी तिकडे कोटी कोण वजा केला होता, पण मग इथे किती घेतलं होतं, 90 घेतलं होतं. मी इथे 180 घेतोय पण वजा कोण करतोय, पूरक कोण. 180 वजा पूरक कोण किती आला, 162. वजा बाकी केली राजानं तर किती अंश भेटणार आहे, 18 अंश. एकदम डिटेल मध्ये डन झालं का, एकदम डिटेल मध्ये. इकडून पूरक कोणाहून सुद्धा मूळ कोण 18 भेटलाय, कोटी कोणाहून सुद्धा 18 भेटणार आहे, वेगळा भेटणार नाहीये. एकदा सर्वांना डन झालं तर कमेंट टाका. सब जेवढे पण राहिले तेवढे मी बोला बोला बोला. बोलायचं फास्ट, कमेंट टाकायची जल्दी जल्दी. येस येस डन चालतंय. हे जर डन झालं असेल तर हा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न सोडवा. जशाच तसं आहे, फक्त काय बदलल्या, संख्या बदलल्या, फक्त आणि फक्त संख्या बदलल्या, दुसरं काहीही नाही बदललं, फक्त संख्या बदलल्या. काढायचं फास्ट. बाकी कुछ किया ही नहीं मैंने, खाली क्या बदले, संख्या बदली. काढायचे फास्ट. एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर 5/11 आहे, तर त्या मूळ कोणाचे माप किती असेल. फास्ट.
मी सांगू समजून, तुम्हाला जर वाटत असेल मी समजून सांगा तर तुम्ही मला कमेंट करा, सर समजून सांगा म्हणून, मी समजून सांगतो. ही हरकत नाही, एक दोन प्रश्न तुम्हाला नाही समजले तरी चालतात, पण ते संकल्पना कळायला पाहिजे त्याची. प्रकाश म्हणतात 15. ठीक आहे, बरोबर आहे. मी बघूयात आता, मला यायचं माहिती नाही, पडून बघायला. कदाचित काही जणांना हे अवघड वाटणार आहे, काही संकल्पना समजणार नाहीये. एक दोन वेळेस व्हिडिओ पहा, वाटलंच तर रिपीट व्हिडिओ पहा, कारण तुम्ही हे फर्स्ट टाइम शिकताय. बरेच जण आपल्यामध्ये असे आहेत हे फर्स्ट टाइम शिकतात. येस येस राईट. 165 अंशाचा पूरक कोण आहे, बरोबर. कोटी कोण 90च्या वर जाणारच नाही ना, कोटी कोणाचा आन्सर 90च्या वर जाणार नाही मॅडम. कोटी कोणाला बिलकुल 90च्या वर नेऊ नका, पूरक कोणाला बिलकुल 180च्या वर नेऊ नका. दोन पूरक कोण मिळून 180 अंश होतात, 2 कोटी कोण मिळून 90 अंश होतात. बिलकुल त्याला 90च्या आणि 180च्या वर नेऊ नका. दोघं संकल्पना लक्षात ठेवा, बेसिक गोष्टी असतात. चालेल, सोडत बघा काय म्हणतात. एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण, नाव बघा, अगोदर कोटी कोण नाव आले, नंतर पूरक कोण नाव आले. यांचे गुणोत्तर 5-11 आहे. 5-11 आहे म्हणजे कोटी कोण तुम्हाला म्हणावं लागेल 5x आणि पूरक कोण तुम्हाला म्हणावं लागेल 11x. तर त्या मूळ कोणाची माप किती. तुम्हाला एवढं तर कळालं असेल आता की सर पूरक कोण वजा कोणता कोण, कोटी कोण, यांच्यातील फरक किती अंशाचा असतो, 90 अंश. इथे तुम्हाला आता डन झालेलं आहे. सर पूरक कोण आम्ही किती गृहीत धरतोय, 11x गृहीत धरतोय, आणि कोटी कोण आपण किती गृहीत धरतोय, 5x धरतोय. करा वजाबाकी केल्यावर 90 अंश आले पाहिजे. सर 11x मधून 5x गेले, किती राहिले, 6x. 6x बरोबर 90. हे गुणाकारातले 6 बरोबरच्या तिकडे गेले तर भागाकारात जाणार आहे, म्हणजे 90 भागाकारात कोण येणार आहे, x बरोबर किती भेटणार, 6. 15 सेकंड म्हणत असतो, x बरोबर किती भेटणार, 15. हा, मूळ कोण बरोबर 15 पाहिजे. चालतंय. सर एक्स बरोबर जर आम्हाला तेवढं भेटलं असेल तर याच्यावर आम्ही बाकी कोणतेही प्रश्न विचारल्या आम्ही त्या प्रश्नाचा आन्सर 100% काढ. पहिले तर कोटी कोणाहून काढा, कारण कोटी कोणाचं माप छोटं असतं ना, 90 अंश. कोटी कोण तुम्ही कोटी कोण किती मांडला होता, 5x. 5x 5 गुणिला x ची किंमत किती आली, 15 आली. x ची किंमत किती आली, 15. म्हणजे 15 5 75 अंशाचा आमचा कोणता कोण असेल, कोटी कोण असेल. 75 अंशाचा कोणता कोण असेल राजन, मूळ कोण थोडी आहे, कोटी कोणाला आहे. 75 अंशाचा कोणता कोणाला, कोटी कोणाला. आणि 75 अंशाचा कोटी कोणाला असेल आणि तुम्हाला मूळ कोण काढायचा असेल तर तुम्ही काय करणार आहात, मूळ कोण काढण्यासाठी त्या 75 मध्ये किती मिळवल्यावर 90 होतात, 15 मिळवल्यावर खतम. नाही सर बेसिक नका सांगू, आम्हाला शॉर्टकट नका सांगू, बेसिक सांगा. बेसिक बघा, मूळ कोण म्हणजेच काय, 90 अंशातून वजा कोण करणार आहात, कोटी कोण. पूरक कोण चुकून करू नका. पूरक कोण जर वजा करायचं असेल तुम्हाला सांगा, तुम्हाला जर पूरक कोण वजा करायचं असेल तर तुम्ही इथे 180 घेतलं पाहिजे. 180 पूरक कोण वजा केला पाहिजे, त्याच वेळेस पूरक कोणाची जोडी 180 होणार आहे. राईट. म्हणून काय, 90 वजा कोटी कोणाचं माप किती आहे, 75 वजा बाकी किती भेटतात, 15 अंश. 15 अंश यांचं आन्सर असतं. सर पूरक कोणावरही सारखं येतं का, बघा पूरक कोण तोंडी करूया, तोंडी. सर एक्सचं माप भेटले 15, 15 गुणिले 11 केलं 165 भेटणार. 15 तरी 150 वरचे त्याच्यात 15 मिळवा, 165. 165 180 मधून 165 वजा केले, 15 अंशाचा मूळ कोण भेटणार. मूळ कोण दोन्ही कोण सारखे आहेत, पूरक कोण किती भेटत, 165 भेटत. डन झालं. काही जणांचा आन्सर आलाय आणि हे 3-4 व्यक्तीचं रेग्युलर कमेंट असतात, बाकीचे 2-3 जण काय करतात काय कळत नाही. सगळं फास्ट जमलं पाहिजे, फास्ट आलं पाहिजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी. चालतंय. आता मी पूरक कोण काढत बसावा असं मला वाटत नाहीये. तुम्ही ऑलमोस्ट पूरक कोण काढला असेल आणि त्याच्यातून वजा सुद्धा कोण पाहिजे असेल. पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न पोलीस भरतीला विचारला. कुठे विचारलाय, वर्धा चालक 2021. खरोखर तुम्हाला जर वाटत असेल मी गणितामध्ये बादशाह आहे तर वर्धा चालक 2021 चा पेपर घ्या, भारी. किंवा भंडारा चालकचा, भंडारा पोलीस 2021-22 चा हा प्रश्न जशाच तसा तिथून उचललाय, कॉपी पेस्ट केलाय. काढा. त्याच्यावर आपण काल बोललोय ना,
तरी पण हिंट देऊ टाकतो. एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोणाच्या त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोणाच्या ज्याला 4 शब्द लागले त्याचा खालचा रेशो घ्यायचा, आणि ज्याला 4 शब्द नाही लागला त्याला वरचा रेशो घ्यायचा. ज्याला 4 शब्द लागला त्याला खालचा रेशो, ज्याला 4 शब्द नाही लागला त्याला वरचा रेशो. काढता कमी सांगू तर त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप विचारलंय. कोणाचं माप विचारलंय? कोटी कोणाचं माप विचारलंय. म्हणजे मूळ कोणाचं माप काढावं लागणार आहे अगोदर. पूरक कोण भेटला तर मूळ कोण भेटल, मूळ कोण भेटला तर कोटी कोण भेटल. काढा लवकर काढा. कोटी कोण 45 अंश म्हणतात. कोटी कोण 45 अंश ऑप्शन मध्ये नाही झाले. 45 अंश संकल्पना बघा, संकल्पना खूप महत्वाची असतात. चल एवढं मी सांगून देतो बघा. एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोणाच्या, त्या कोणाच्या म्हणजे कोणत्या मूळ कोणाच्या 7/3 पट आहे. ज्याला 4 प्रत्यय लागलेला असतो त्याला खालची संख्या द्यायची असते. चला खालची संख्या म्हणजे मूळ कोण किती अंश घेणार, किती घेणार तुम्ही 3x. सर मूळ कोण बरोबर 3x घ्यायचा 3x. आणि मूळ कोण 3x घेतला असाल तर तुम्ही पूरक कोण किती घेणार, वरचा 7x. आता मला नॉर्मली तुम्ही सांगा की या दोघांची जर मी बेरीज केली तर या दोघांची बेरीज किती आली पाहिजे, कमेंट टाका. या दोघांची जर बेरीज केली तर किती आली पाहिजे सांगा फर्स्ट. सर पूरक कोणामध्ये मूळ कोण मिळवला, जोडी झाली, किती अंशाची झाली पाहिजे, किती अंशाची बेरीज झाली पाहिजे. या दोघांची बेरीज नका करू, अंश सांगा किती अंश आली पाहिजे. पूरक कोणामध्ये जर मी मूळ कोणाचा अंश मिळवला तर दोघांची मिळून अंश किती झाले पाहिजे. बेरीज नका चुकवू. बरोबर आकाश, राईट. अरे इथं नाव पूरक कोण आलं ना, पूरक कोण आलं म्हणजे मी पूरक कोण 7x घेतला आणि त्याच्यामध्ये मूळ कोण 3x मिळवला तर आम्हाला बेरीज किती अंश आली पाहिजे, 180 अंश आली पाहिजे. राईट. ते 10x तर येणारच आहे, त्याचा काही विषय नाहीये. जर इथं कोटी कोण असता, मूळ कोणासोबत जर कोटी कोण असता, बोला मूळ कोणासोबत जर कोटी कोण असता तर बेरीज किती आली पाहिजे होती, 90 अंश आली पाहिजे होती. पण मूळ कोणासोबत कोणता कोण आहे, पूरक कोण आहे. मूळ कोणासोबत जर पूरक कोण असतं त्याची बेरीज किती लागेल, 180 अंश. हे क्लिक करून घ्यायचं. असं स्वतःला चिमटे घ्या एकदा जोरात चिमटे, आणि चिमटे घेऊन सांगा स्वतःला मूळ कोणासोबत जर पूरक कोण आला तर आम्ही 180 अंश घेणार, आणि मूळ कोणासोबत जर कोटी कोण आला तर किती घेणार, 90 अंश घेणार. खटम टाटा बाय दंड. सर 7x आणि 3x होत असतात 10x. 10x बरोबर किती रे, 180 अंश. म्हणून x बरोबर तुम्ही काय करणार, हे 180 जसे गुणाकारातले 10 इकडे गेलास कशा जातात भागाकार, काटाकाटी करा. सर हा शून्य कटला. x बरोबर किती भेटणार आहे, x बरोबर भेटणार आहे फक्त x माप भेटले बरं का. अजून तुम्हाला मूळ कोणाचं, कोटी कोणाचं, पूरक कोणाचं, कोणाचंच माप नाही भेटले. सर x बरोबर 18 भेटलं, याच्यावर तुम्ही मूळ कोण काढू शकता. मूळ कोण बरोबर मूळ कोण गृहीत धरला होता तुम्ही 3x. 3 गुणिला x ची किंमत किती आली, x ची किंमत किती आली 18. बरं 18 त्रिक 54 म्हणजे 54 अंशाचा तुमचा कोणता कोण असेल, मूळ कोण आला. आता तर तुमचं आन्सर आलंच पाहिजे त्याच्यामध्ये. सांगा पटकन सर 54 अंशाचा मूळ कोणाला असेल तर कोटी कोण किती आहे सांगा. 54 अंशाचा मूळ कोण आलाय, कोटी कोण किती आहे. फास्ट सांगा, फास्ट बोलो जल्दी. राइट. येस मूळ कोण 54 भेटलाय,
मूळ कोण 54 भेटला असेल आणि मला कोटी कोण काढायचा असेल, कोणता कोण काढायचा, कोटी कोण. तर कोटी कोण काढण्यासाठी कोटी कोण आणि मूळ कोण दोघांची मिळून बेरीज होते 90. 90 मधून मी मूळ कोण जर वजा केला तर राहिलेला कोटी कोण असणार. 90 वजा कोण करा 54. 90 मधून 54 जर गेले तर सांगा बरं किती राहतात 36. म्हणजे 36 अंशाचा मला कोणता कोण असेल, कोटी कोण असेल. 36 अंशाचा कोणता कोण असेल, कोटी कोण. किंवा तुम्ही असे म्हणू शकता ना सर मूळ कोण 54 आहे, बेरीज 90 झाली पाहिजे कोटी कोणासाठी, म्हणजे मूळ कोणासोबत कोटी कोण असला पाहिजे. 90 बेरीज करायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही 36 मिळवले पाहिजे. झालं, संपलं तुमचा याचा ऑप्शन नंबर. वर्धचा आला प्रश्न विचारला. डन. जमायला लागलं थोडं थोडं, थोडासा कॉन्फिडेंस यायला का, हम भी कर सकते हैं भूमिके को पढिए. राईट. काहीच नाही, मूळ कोण म्हणजे असं लक्षात ठेवा, मूळ कोण कन्फ्युज जर होत असेल तर मूळ कोण हा दोघांच्या मध्ये असतो. कोणामध्ये, कोटी कोणाकडून मी काहीतरी हिस्सा घेतो. मूळ कोण, मूळ कोण जो आहे तो दादा आहे, डॉन आहे. तो कोटी कोणाचा काहीतरी हिस्सा घेणार. जितका कोटी कोणाचा हिस्सा घेतला तितकाच मूळ कोणाचा हिस्सा असतो. राईट. जर कोटी कोणातून 30 अंश घेतले तर पूरक कोणातून बी तेवढेच घेणार. जर पूरक कोणातून 50 घेतली तर कोटी कोणामधून मी 50च घेणार. एवढं लक्षात ठेवावं लागतं. राईट. आणि कोटी कोणाची बेरीज 90 आली पाहिजे मूळ कोणाला मिळून संपत्ती, आणि पूरक कोणाला मिळून संपत्ती किती झाली पाहिजे 180 अंश. चालतंय. देखेंगे सोड. एका कोणाचा पूरक कोण, पूरक कोण असाय हा त्या कोणाच्या म्हणजे कोणत्या कोणाच्या, त्या कोणाच्या म्हणजे कोणत्या कोणाच्या, मूळ कोणाच्या. मूळ कोण किती घेसाल 5, पूरक कोण किती घेसाल 31. पट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाची माप किती असेल. काढा आता काढा. जशाच तसा प्रश्न, तुम्हाला चांगली प्रॅक्टिस व्हावी म्हणून जशाच तसा प्रश्न परत घेतलाय. हा भाग तुमच्यासाठी फर्स्ट टाइम आहे. तुम्ही तुमचा आन्सर काढणं चालू ठेवा, फक्त माझ्याकडे काना असू द्या. हा भाग तुम्ही फर्स्ट टाइम जर शिकत असाल तर तुम्हाला कदाचित थोडंफार कन्फ्युज होत असेल. हा व्हिडिओ आज पाहिल्याच्या नंतर उद्या परत पाहायचा. उद्या परत पाहत असताना आज लिहिलेलं तुमच्या डोळ्यासमोर बिलकुल ठेवायचं नाही, आन्सर काढून पाहिजे. नाही जमलं परवा दिवशी सेम रुटीन व्हिडिओ परत पाहायचा, आन्सर पाहायचे नाही, आन्सर काढून पाहायचे, आपल्या वहीवर लिहिलेले आन्सर पाहायचे नाही. नाही जमलं नेक्स्ट डे सेम रुटीन व्हिडिओ लावणार, प्रश्नाचे उत्तर काढून पाहणार, अगोदरचे प्रश्न त्यांचं पाहणार नाही, बरोबर येते का चुकतं स्पीड मध्ये पाहून घ्या. पटापट पटापट स्पीड मध्ये पाहा, वाटलं काय हरकत नाही. पण याला डनच करा. परीक्षेला जर आला हा 1 मार्क आला तर तो तुमचा डन झाला पाहिजे. आकाश मध्ये 62 अंश आहे का ऑप्शन मध्ये. यस, 62 अंश आहे ऑप्शन. सोडवा सोडवा लवकर लवकर सोडवा, इतका वेळ नाही लागला पाहिजे कॅल्क्युलेशनला. पूरक कोण, चल सोडूया बघा. एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या 31/5 पट आहे तर त्या कोणाच्या कोटे कोणाची माप किती. मूळ कोण किती घेणार 5, 5 म्हणजे किती x 5x, मूळ कोण बरोबर 5x. पूरक कोण वरचा घेणार, पूरक कोण किती घेणार 31x. राईट. सर पूरक कोणाला म्हणजेच आम्हाला म्हणावं लागेल 31x प्लस 5x दोन्ही मिळून किती घेणार 90 अंश 180 90 लिहिलं. जर कोटी कोणाला असतं तर मग आम्ही 90 घेतलं असतं, पण आता इथे कोणतं आलं पूरक कोण म्हणून 180. 31 आणि 5 किती x होता 36x बरोबर किती 180.
एक्स बरोबर हे 180 जशास तसे हे गुणाकारातले 36 इकडे आल्यास भागाकाराचा 36 ने जर मी 180 ला भाग दिला एक्स बरोबर 36 5 180 होत असतं म्हणजे एक्स ची किंमत किती भेटली 36 तुमची 12 कमीत कमी एवढी तरी गरिबी असली पाहिजे कमीत कमी तुम्ही 12 ने तरी भाग दिला पाहिजे तुमची एवढी गरिबी नको पाड्यांची म्हणतोय पैशाची नाही पाड्यांची गरिबी एवढी नको की तुम्ही 2 ने सुरू करताय 4 ने सुरू करताय राईट सर एक्स बरोबर 5 भेटलं याच्यावरून आम्ही मूळ कोण काढू शकतो ना मूळ कोण किती होईल मूळ कोणाला तुम्ही मांडलं होतं 5x 5 गुणिला x ची किंमत किती आली 5 x ची किंमत 5 आली 5 5 25 अंशाचा तुमचा कोणता कोण होणार आहे मूळ कोण होणार ना मूळ कोण कितना आया 25 अंश सर 25 अंशाचा मूळ कोण आला असेल आम्हाला कोटी कोण करण्यासाठी 90 अंश बेरीज लागते तर या 25 मध्ये किती मिळवले म्हणजे 90 होतील किंवा उलट करा 90 मधून 25 वजा करा कोटी कोण भेटून जाईल राईट तर 25 मध्ये मला किती मिळवावं लागेल 65 मिळवावं लागेल म्हणजे माझा आन्सर कोटी कोणाचं 65 असणार डन झालं का बोल तरी पण सांगतो बघा कोटी कोण जर काढायचं असेल तर कोटी कोण असतो 90 अंशाचे कोटी कोणाची जोडी असते 90 अंश त्यातून मूळ कोण वजा करा शॉर्टकट मध्ये लिहितो मूळ 90 वजा मूळ किती आलाय 25 90 मधून 25 गेले आता 65 अंश टाटा बाय दंडा जमायला लागलाय थोडासा कॉन्फिडन्स आला असेल जमतंय असे प्रश्न जमताय पोलीस भरतीला एका वर्षी विचारले म्हणजे दरवर्षी येऊ शकतं का चल भाई देख प्रश्न 16 काय म्हणते एका कोणाचा कोणता कोणाला कोटी कोण हा त्या कोणाच्या म्हणजे कोणत्या कोणाच्या मूळ कोणाच्या 203 पट आहे म्हणजे मूळ कोण जर 3 असेल तर कोटी कोण किती होईल पट आहे तर त्या कोणाचा पूरक कोणाची माप किती सगळ्यात महत्वाचं तिथं कोटी कोण शब्द आलाय त्याच्यावर लक्ष द्या आणि काढा आन्सर तुम्ही तुमचा आन्सर काढा कोटी कोण शब्द आलाय बेरीज किती झाली पाहिजे तुम्ही तुमचं काढा आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये पूरक कोण येत होता आता आलाय कोटी कोण कोटी कोणाला म्हणजे चुकून सुद्धा इथं बेरीज 180 घेऊ नका 180 घेऊ नका म्हणजे मग तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या राईट सांगा पटापट आन्सर कुठे गेलेत बाकीचे रोहिणी बेदरे वैशाली गुप्ते सविता देवकर आकाश पाटील झोपून बघते की काय वही पेन घेऊन बस चला एकशे 26 अंश आकाश नरवाडे पूरक कोण काढायचंय 3 2 5 5 5 म्हणजे 90 5 म्हणजे 90 तर 18 म्हणजे 90 18 हा मूळ कोण आलाय 18 2 36 36 मूळ कोण आलाय 54 18 54 मूळ कोण आलाय 54 हा बरोबर आकाश बढिया एकदम बेस्ट पूरक कोण 126 जमला पाहिजे ना रे फास्ट करा ना पटकन एवढा वेळ का मी सांगू का येस क्वेश्चन बघूया सर एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या 203 पट आहे कोटी कोणाच्या 203 पट म्हणजे 3 इकडे घेता मूळ कोण 3 घेणार आणि कोटी कोण किती घेणार 2 मूळ कोणाला 3x म्हणावं लागेल आणि कोटी कोणाला किती x म्हणावं लागेल 2x या दोघांची मिळून बेरीज किती आली पाहिजे 3x अधिक 2x दोघांची मिळून बेरीज कोटी कोणा एवढी आली पाहिजे कोटी कोण किती अंशाचा असतो 90 अंशाचा असतो राईट 3 आणि 2 किती x होता 5x होता 5x बरोबर 90 आले असेल x बरोबर तुम्ही काय करणार 90 हे गुणाकारातले 5 इकडे जाणार क्वेश्चन जाणार भागाकार म्हणजे x बरोबर किती भेटणार तुम्हाला 18 18 95 म्हणतो ना
एक्स बरोबर 18 भेटला असेल तर याच्यावरून तुम्ही आरामशी कोणता कोण काढू शकता, मूळ कोण. कारण मूळ कोण किती मानला होता तुम्ही, 3x मानला होता. 3x जर मूळ कोण मानला असेल तर 3 गुणिले काय करा 18, 18 1 18, 18 2 36, 18 3 54. 54 अंशाचा तुमचा कोणता कोण आलाय, मूळ कोण आला. आता नॉर्मली विचार करा ना सर, 54 अंशाचा जर मूळ कोण आला असेल, आम्हाला पूरक कोण काढायचा, कोणता काढायचा, पूरक काढायचा. पूरक कोण काढायचा असेल तर तुम्हीच सांगा. पूरक काढण्यासाठी तुम्ही 90 अंशातून थोडी वजा करणार आहात. पूरक काढण्यासाठी तुम्हाला 180 मधून वजा करावं लागेल, आणि 180 तून कोणाला वजा करावं लागेल, मूळ कोणाला. मूळ कोण डॉन आहे, दोन्हीकडे सारख्या अंशाचा असतो. 180 वजा कोण 54 अंश. 180 मधून 54 गेले राजांनो, किती राहतं, 80 मधून 54 वजा करा. 80 तून 54 म्हणजे 60, 60 आणि 70 80 20 26 26. कोणते 26, 126, 126 अंश. 126 अंशाचा तुमचा कोणता कोण असेल, पूरक कोण असेल. राईट, जमतंय, जमायला लागेल, भारी जमायला लागेल. कसं नाही एकदम फास्ट भारी जमलं पाहिजे, एकदम एक नंबर बेस्ट जमलं पाहिजे. बघायचा हा प्रश्न तुमच्यासाठी. फास्ट फास्ट कमेंट टाकायची फास्ट, सगळ्या गोष्टी बघा जशाच तसा प्रश्न आहे. एका कोणाचा कोटी कोण हा त्या कोणाच्या म्हणजे मूळ कोण 13, कोटी कोण 5 पट आहे, तर त्या कोणाच्या पूरक कोणाची माप किती. पूरक कोणाची माप किती, जेवढे लागेल तेवढे मला पटकन कमेंट टाका फास्ट. अर्धे तर यांचं मी सांगितलं आहे. 13 ची 5 ची बेरीज करायची, 90 ला भाग द्यायचा, 90 ला भाग दिल्याच्या नंतर त्या जे उत्तर येईल त्याने 5 ला एकदा गुणा, 13 ला एकदा गुणा, मूळ कोण भेटून जाईल. मूळ कोण भेटला तर 180 मधून ते वजा करून टाका, खतम, आलं उत्तर. एकशे 15 आहे ऑप्शन मध्ये, 115 येस आहे ऑप्शन मध्ये 115. पासष्ट, अच्छा कोटी कोणाचं माप सांगते का, कोटी कोणाचं 65 115. चल सोड सर, आम्हाला याच्यावरून मूळ कोणाचं माप तर भेटून जाईल, मूळ कोण बरोबर, आणि याच्यावरून आपल्याला कोणाचं भेटेल, कोटी कोणाचं भेटेल. कोटी कोण सांगा, ज्याला 4 लागलाय ते 13 म्हणजे 13x आमचा मूळ कोण होईल, आणि कोटी कोण वरचा, कोटी कोण x होईल 5x. नॉर्मली विचार केला 13x अधिक 5x हे मागे पुढे लिहिलं तरी चालेल. दोघांची म्हणून बेरीज कोटी कोणा एवढी म्हणजे 90 अंश एवढे यायला पाहिजे. राईट, 13 आणि 5 होतील 18x. 18x बरोबर किती होईल 90. नंतर सर 18 हे गुणाकारातले 18 इकडे जाणार भागाकारात, म्हणजे 90 भागीला 4 होईल 18, आणि 18 ने जर 90 ला भाग दिला 18 95 म्हणत असतो, म्हणजे x बरोबर भेटेल 5. x बरोबर 5 भेटला असेल तर तुम्हाला मूळ कोण काढायला ते अवघड आहे का. 5 न कोणाला गुणा, 13 ला गुणा, कारण आम्ही मूळ कोण किती गृहीत धरला होता 13x. म्हणून तुम्ही 13 गुणिले किती करणार आहात 5, 13 5 65 अंशाचा. 65 अंशाचा तुमचा कोणता कोण आला, मूळ कोण आला. बरोबर बरोबर सर, 65 अंशाचा जर आमचा मूळ कोण आला असेल, याच्यावर आम्हाला कोणता कोण काढायचा आहे, पूरक कोण काढायचा. पूरक कोण काढायचा असेल तर आम्ही 180 मधून वजा करणार. पूरक कोण बरोबर, पूरक कोण बरोबर 180 वजा कोण मूळ कोण. आणि ही मी काय म्हणेल, प्लस करायचं मायनस करायचं काय करायचं याची प्रॅक्टिस मी स्टार्टिंगला त्याच्यामुळेच घेतली होती. 180 वजा 60 बोला, 80 मधून 60 गेले 120, अजून 5 गेले 115. 115 अंशाचा तुमचा कोणता कोण असेल, पूरक कोण असेल. जमलं का बोला बरं, जमलं का बोला,
जमते? बोला फास्ट. जमत? येस, जमते. जमते. चला 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 चला. तर मग आजचे उदाहरण आपण इथे थांबूयात. उदाहरण थांबूयात.